विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचे मुलं इंजिनिअरिंगची एक्झाम पहिल्यांदा येतात. इंजिनिअरिंगची एक्झाम आणि 10वी-12वीची एक्झाम खूप वेगळी असते. सो 12वीची एक्झाम पेक्षा इंजिनिअरिंगची एक्झाम काय डिफरंट आहे, काय काय आपल्याला माहिती पाहिजे, जे महत्त्वाचे 15-20 क्वेश्चन आहे त्या व्हिडिओमध्ये पटापट सांगतो, समजून घ्या. एकदा क्लिअर झालं की एक्झाम सोपी होईल. पहिले तर पेपर कुठे चेक होतात लक्षात ठेवा. SPPU नाशिक, नगर, पुणे 3 जिल्ह्यात येतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक्झाम सेंटर बनवलं जातं. त्या कॉलेजमध्ये सगळ्या कॉलेजचे टीचर येतात 15-20 दिवस आणि आपले पेपर चेक करतात. अशा प्रकारे 3 सेक्टरमध्ये 3 जिल्ह्यांचे आपले पेपर चेक होतात. नंतर ते मार्क SPPU ला एकाच वेळी एकाच ठिकाणी पुणे विद्यापीठात कलेक्ट होतात. मग आपला रिझल्ट लागतो. रिझल्ट कधी लागतो? साधारणतः पेपर नंतर 40 दिवसात. म्हणजे असं समजा फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये रिझल्ट लागणार आहे. बॅकलॉग राहिले तर काय, मग जून 2026 ला पेपर द्यावा लागेल. सेट्सला मार्क असतात का? हो. 4, 5, 6 मार्कांसाठी 4 मार्कासाठी 1.5 पानं लिहा, 5 साठी 2, 6 मार्कांसाठी 2.5 पानं लिहा. मार्किंग स्कीम कशी असते? 4 मार्कला, 5 मार्कला किंवा 6 मार्कला क्वेश्चन असतात आणि MCQ 1 मार्कला. पॅटर्न कसा असतो? क्वेश्चन नंबर 1 ओके, त्याच्यात 3 बीट असतात ABC और क्वेश्चन नंबर 2 त्याच्यात 3 बीट असतात ABC. हे दोन्ही पण समजा युनिट नंबर 1 वरचे क्वेश्चन असतात. दोन्ही क्वेश्चन ऑरला ऑर असतात, दोघं एकाच युनिट वरचे असतात. युनिट 1 चे असतील किंवा 2 चे असतील. इथे क्वेश्चन नंबर वेगळा असू शकतो. आता बघा काय करायचं असतं. क्वेश्चन नंबर 1 घेतला तर 1 मधले ABC तिघे सोडवा, 2 ऑर सोडवा, किंवा 2 घ्या, 2 मधले तिघे सोडवा, 1 ऑर सोडवा. मुलं काय चूक करतात बघा, मुलं असं करतात, इकडचा AB सोडवतात आणि इकडचा C सोडवतात. असं केलं तर आपल्याला मार्क भेटत नाही. लक्षात ठेवा. जो क्वेश्चन घेतला तो पूर्ण सोडा, ऑरचा ऑर डायरेक्ट क्वेश्चन ऑर सोडा, किंवा जो क्वेश्चन घेतला त्याच्यातले सगळे बीट करा, त्याच्या ऑरचा क्वेश्चन ऑर सोडा. क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे असा आपला पॅटर्न असतो. क्लिअर? प्रश्न क्रमांक नाही लिहिले, उलटे पालटे लिहिले. म्हणजे क्वेश्चन नंबर 1A लिहिला, क्वेश्चन नंबर 1A लिहिला, नंतर क्वेश्चन नंबर 2C लिहिला, नंतर पुन्हा आठवलं क्वेश्चन नंबर 1B लिहिला. असं केलं तर मार्क भेटतात, चेक होतात. पण शक्यतो भरपूर सारे टीचर चेक करत नाही, कारण त्यांना ते मार्कांचे ऍडिशन करताना खूप त्रास होतो. त्यामुळे याला काही रूल नाही, ते कॉलेजचे टीचर ठरवतात. आणि भरपूर सारे 50% टीचर नाही चेक करत, 50% चेक करतात. सो आपण त्या न चेक करणाऱ्या टीचरकडे जाऊ नये. त्यामुळे आपण प्रश्न क्रमांक क्रमाने लिहा. म्हणजे समजा क्वेश्चन नंबर 1 घेतला, त्याच्यात तुम्हाला आधी B येतोय, मग C येतोय, मग A येतोय तरी चालेल, कारण ते क्वेश्चन नंबर 1 मधलेच आहे. क्वेश्चन मध्ये खालीवर झालं तर चालेल. आणि मग क्वेश्चन नंबर तुमचा 3 घ्या, पुन्हा A B, कळालं? असं चालेल. पण इकडे क्वेश्चन नंबर 1AB लिहिला आणि इकडे क्वेश्चन नंबर 1C लिहिला, असं करू नका. असं चेक होणारच नाही. मग मित्रांनो, या सगळ्या टिप्स होत्या, फॉलो करा. तसंच आता वेळ कमी, फर्स्ट इयरचं 100% विषय स्कोर करायचे, राहिलेल्या वेळात विषय काढायचा आहे तर पर्पल ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन लिंक आहे. पर्पल ॲपवर व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, ज्याच्यात 2-2 दिवसात अभ्यास करून कसे विषय टॉप करायचे स्ट्रॅटेजी आहे त्या बघा. IMP क्वेश्चन आहे, सॉल्व पेपर आहे. सो 2-2 दिवस पर्पल ॲपवर तुम्ही दिवसभर बसले, 2 दिवसात तुमचा विषय स्कोरिंग करा. सो पर्पल ॲप डाउनलोड करा, सबस्क्रिप्शन घ्या, फर्स्ट इयर क्लिअर करा. थँक्यू.